साहेब, आपण विजयी झालेला आहात. नेमक्या आपल्या भावना काय आहेत या क्षणाच्या? ज्या भरोशानं मला माझ्या पक्षानं, भारतीय जनता पार्टीनं, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीनं ज्यावेळी मला अधिकृत उमेदवारी म्हणून घोषित केलं, तो जो माझ्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासानं आपण जनतेसमोर गेलो, सर्व या भागातील नागरिकांच्या समोर गेलो. आजवरचं केंद्रातील आणि राज्यातील या महायुतीच्या सर्व योजनाच्या बाबतीत किंवा सर्व स्तरातील कुटुंबातील सर्वच व्यक्तींच्या बाबतीत ज्या काही योजना राबवल्या, प्रभावीपणे ज्या काही योजना राबवल्या, त्या आपण नागरिकांच्यापर्यंत घेऊन गेलो. ह्या निवडणुकीमध्ये हा विजय हा खरं तर ह्या सर्व कोल्हापूरच्या नागरिकांचा, माझ्या भागातील सर्व मतदार बंधू भगिनींचा आणि आमच्या भागातील उत्तरचे कर्तव्यदक्ष आमदार मान्य राजेशदादा क्षीरसागर साहेब यांनी जो विश्वास आमच्यावर ठेवला, त्यांच्याबरोबर आम्ही जे पॅनल बनवलं, स्वतः ऋतुराजे क्षीरसागर साहेब होते, त्यामुळे या भागामध्ये एक आमच्याबरोबर एक वेगळीच ताकद होती असं म्हणायला काही हरकत नाही. बस ज्या विश्वासानं या भागातील सर्व मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला, हा विजय मी त्या मतदारांचाच आहे असं म्हणेन आणि त्यांच्या विश्वासाला खऱ्या अर्थानं पात्र राहीन एवढंच बोलतो. आपला हा सलग विजय असण्यामागचं कारण काय आपलं प्रभागात? सलग असं 2 टर्म माझे वडील मान्य किरण शिराळे हे ज्यावेळी नगरसेवक पदावर काम करत होते, त्यावेळी निधीचा अभाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मात्र त्यातूनसुद्धा जनतेची छोटी मोठी कामं जी कोल्हापूर महानगरपालिकेशी निगडीत आहेत, त्या करत असताना तो आपला काय आणि विरोधक काय ह्याचं केव्हा आपण तमा बाळगली नाही. विरोधकालासुद्धा आपलं म्हणून गेलो, म्हणतानाच हा विजय आजचा सार्थक विजय असं म्हणावं लागेल. आणि सर्व नेते मंडळीने आमच्यावर विश्वास ठेवला. प्रत्येक वेळी वेळोवेळी लोकांच्या, नागरिकांची जी कामं करायचा आम्हाला कामं करण्यासाठी जो फंड दिला, त्याबद्दल मी त्यामुळेच हा विजय झालेला असं म्हणता येईल.